स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काही ना काहीतरी रोज करत राहायचं आणि मीडियामध्ये येत राहायचं, याच्या पलीकडे त्याला काय उद्योग नाहीये. नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहित असताना मला संजय राऊतांना सांगायचं आहे, 14 वर्ष ज्या पत्राचाळीतील गोरगरीब मराठी रहिवाशांना नरकात ठेवण्याचं काम तू जे केलं त्याच्यावर देखील एक पुस्तक लिहिलं असतंच तर बरं झालं असतं. माननीय नरेंद्र मोदीजींचे आणि माननीय शरद पवारांचे आणि कैलासवासी शिवसेना प्रमुखांचे संबंध काय होते याची पोचपावती शरद पवारांच्या घरात भांडी घासणाऱ्या संजय राऊताला देण्याची गरज नाहीये. नरेंद्र मोदींच्या पायाची धूळ चाटण्याची देखील संजय राऊताची लायकी नाहीये. त्यामुळे संजय राऊतांनी फालतू बडबड बंद करून बाणगुळासारखं उलटा पायाने चालणं बंद करावं. त्यांनी जे दावे केले आहेत ते इतक्या वर्षानंतर दावा केला आहे, त्यामध्ये काही बाहेर जाऊन त्यांनी असं आरोप केला आहे किंवा खुलासा केला आहे त्यांनी. नाही, मला असं वाटतं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कैक वेळा शरद पवार हे माझे राजकीय गुरु आहेत, पवार साहेबांचा सन्मान केला.